आत्ता आपण इन्सुलिन रेझिस्टन्सची 3 कारणं पाहिली. अशा वेळेस काय होतं, शुगर आपले रक्तवाहिनीमध्ये राहते. रक्तवाहिनीत शुगर राहिल्यानंतर ती शुगर जाते कुठे? हे पहा, आपल्या रक्तवाहिन्या किती असतात? जवळजवळ पृथ्वीला 2.5 प्रदक्षिणा घालणे एवढी रक्तवाहिनी असते आपल्या शरीरामध्ये. म्हणजे सगळ्या मॅक्रो मायक्रो कॅपिलरी हे सगळ्या धरून मग आपली जी वाढलेली शुगर आहे ती 2.5 वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा घालेल एवढे वेळ आपल्या रक्तवाहिनीत फिरत असते. आणि त्यामुळं काय होतं, एक एक ऑर्गन पण डॅमेज करते. ते प्रत्येक ऑर्गनला डॅमेज करत बसते. त्याचबरोबर राहिलेली शुगर लिव्हर काय करतं, घेतं आणि त्याचं रूपांतर कोलेस्ट्रॉलमध्ये करतं. आणि मग ते कोलेस्ट्रॉल पुन्हा आपल्या रक्तवाहिनीत ट्रायग्लिसराईडमार्फत विसरल फॅटमार्फत आपल्या शरीरावर, आपल्या ऑर्गनवर, आपल्या पेशींवर जमा होते. मग जेव्हाच आपल्या रक्तवाहिनीत तिचे जमा होईल कोलेस्ट्रॉल, मग हळूहळू काय होतं, तर एक एक ऑर्गन आपले डॅमेज व्हायला चालू होतात. ती जर आपल्या हृदयाच्या रक्तवाहिनीत जमा झाली कोलेस्ट्रॉल, तर कालांतरे आपल्याला हार्ट अटॅक येतो, ब्लड प्रेशर वाढतो. कॅन्सरसुद्धा सर्वात महत्त्वाचा आजार, तो सुद्धा इन्सुलिन रेझिस्टन्स होतो. कारण जितक्या वेळेस पॅन्क्रियाज आपले इन्सुलिन तयार करतो, तितक्या वेळेस त्याच प्रमाणामध्ये लिव्हरमधनं IGF सिक्रेट होतो. IGF म्हणजे काय, तर शरीरामध्ये वाढ, लहान मुलांची वाढ, केसांची वाढ, नखांची वाढ, हे वाढत बसतं. सेम ते काय करतं, कॅन्सरच्या पेशीसुद्धा वाढवित बसतं. म्हणजे कॅन्सरसुद्धा कशामुळे होतं, इन्सुलिन रेझिस्टन्समुळं. त्याचबरोबर ब्रेनच्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर कोलेस्ट्रॉल ट्यूमर होतो, ब्रेन ट्यूमर होतो. त्याचबरोबर स्त्रियांमध्ये, फिमेलमध्ये थायरॉईड, फर्टिलिटी प्रॉब्लेम, PCOD, PCOS, मेलमध्ये इरेक्टाईल डिसफंक्शन, ओस्टिओपोरोसिस, आर्थरायटिस, किडनी, CKD हा खूप मोठा प्रॉब्लेम सध्या वाढलेला आहे इन्सुलिन रेझिस्टन्समुळं. त्याचबरोबर युरिक ॲसिड, हे सर्व आजार, लाईफस्टाईल डिसीज, सर्व आजार इन्सुलिन रेझिस्टन्समुळे होतात. पण ते रिव्हर्सिबल पण आहेत. आम्ही कितीतरी लोकांचे डायबिटीस रिव्हर्स केलेले आहेत, कितीतरी जणांचे युरिक ॲसिड नॉर्मल आणलेले आहेत. FDA म्हणजे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट जो कमी झालेला, आपण परत तो वाढून दिलेला आहे. म्हणजे किडनी फंक्शन नॉर्मल आणलेले आहेत, वाढलेले क्रिएटिनिन ते नॉर्मल आलेले आहेत. म्हणजे सर्व काही आजार रिव्हर्सिबल आहेत. फॅटी लिव्हर हा सुद्धा आजार इन्सुलिन रेझिस्टन्समुळे तसं रिव्हर्सिबल आहे. वजन वाढणे हे सगळे रिव्हर्सिबल होतात. आणि ते आम्ही सगळं बरेचसे लोकांचे केलेले आहेत.